राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर आज जालन्यात ओबीसी संघटना आणि समता परिषदेकडून जल्लोष करत आनंद व्यक्त करण्यात येत आहे। जालना शहरातील गांधी चमन भागात पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। शिवाय ढोल ताशांच्या गजरात पदाधिकाऱ्यांनी ठेका धरला। दरम्यान छगन भुजबळ यांना डावलल्यानंतर ओबीसी आक्रमक झाले। याचीच दखल घेत छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतलं असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। हा जालना जिल्ह्यामध्ये आम्हाला आनंद देणार आहे। महाराष्ट्रामध्ये एल्गार सभा घेऊन महाराष्ट्रातील ओबीसी आणि भटकी विमुक्त समाजाच्या ज्या काही त्यांचं संरक्षण भुजबळ साहेबांनी केलं, त्याचा समावेश पुन्हा एकदा काल मंत्रिमंडळामध्ये झाल्यामुळे जालना जिल्ह्यातील तमाम ओबीसी आणि समता परिषदेच्या आमच्या नागरिकांना वाटलं की आपण त्यांचा फटाके फोडून आणि मिठाई वाटून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे, जल्लोष केला पाहिजे, म्हणून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला। यापूर्वी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात तो आमचा एक इन्स्टंट प्रतिक्रिया होती आणि त्या प्रतिक्रियेचं या सरकारने आणि ज्यांना आम्ही त्यावेळेस आंदोलन करून जागा दाखवली होती की ओबीसी समाज किती आक्रमक होऊ शकतो, तर त्याचंच आम्हाला असं वाटतं की त्या आक्रमकपणामुळे काल भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे। आणि काल काय अंतरवालीवाले बोलले उपोषण करते, त्यांनी सुद्धा आता समजून घ्यावं की आता त्यांच्या बोलण्याने काही होणार नाही। मागच्या विधानसभेतही त्यांना जागा दिसली आहे आणि आगामी काळात सुद्धा त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ। NTV न्यूज मराठी, जालना।